नमस्कार मंडळी, तूही रे माझा मितवा. या मालिकेच्या पुढील भागामध्ये आज आपण पाहणार आहोत की एकीकडे घरात परत एकदा आगीचे भडके उडत असतात. हो, अंजली ईश्वरीला म्हणते, त्या दिवशी घरी कोणी नव्हतं तेव्हा तू मुद्दामून ह्यांच्या खोलीत गेली होतीस ना. ह्यांना जाळ्यात फसवून त्यांना घराबाहेर काढायचा प्लॅन होता ना तुमचा. ओव्हर ॲक्टिंग. राकेश रडत म्हणतो, ह्या दोघांना माझा एवढा प्रॉब्लेम असता तर ह्यांनी आपल्या कनूची काळजी घेतली असती का. तेवढ्यात तिथं आता वल्लरी बाळाची तुटलेली गाडी आणि तुटलेलं चाक हातात घेऊन येते आणि म्हणते, बाळाच्या गाडीच्या या तुटलेल्या चाकावरून कळते की तुम्ही दोघं आम्ही नसताना कर्णिकाची किती काळजी घेता ते. आता बिचारी ईश्वरी हळवी होऊन म्हणते, काय म्हणायचंय मामी तुम्हाला, आमची ह्या छोट्याशा बाळाशी दुश्मनी असेल का. अंजली मध्येच म्हणते, पण ह्यांच्यासोबत तर आहे ना दुश्मनी, म्हणून मुद्दामून गेली होतीस ना त्या दिवशी ह्यांच्या रूममध्ये. हिच्या आईने आपल्या वडिलांना नादाला लावलं आणि आता ही माझ्या नवऱ्याला. आता अर्णव मध्येच ओरडतो आणि त्याचा हात अंजलीवर उठतो. पण अंजलीचं मन इतकं निब्बर झालंय ना की अर्णवला आलेल्या रागाचा तिच्यावर काहीच फरक पडत नाही. वल्लरीला चाकाचा मॅटर समजला कुठून, हाच प्रश्न तुम्हाला पडला असेल ना. वल्लरीने अर्णव ईश्वरीच्या गप्पा चोरून ऐकलेल्या असतात आणि अंजली हॉस्पिटलमधून आल्यापासून ईश्वरीसोबत प्रेमाने बोलत असते. ते राकेशला बघवतच नाही, म्हणून तो परत एकदा गेम खेळतो आणि त्या तिघांमध्ये आग लावून देतो.